महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम व खंडोबा तालीम मंडळ यांनी प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवत पुढील फेरीत केला प्रवेश. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. स्वाद गोकुळचा, आस्वाद परंपरेचा, गोडवा नात्याचा, गारवा आनंदाचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम. कोल्हापूर महानगरपालिका आयोजित महापौर चषक फुटबॉल स्पर्धेतील आज दुपारच्या सत्रातील दुसरा सामना फुलेवाडी क्रीडा मंडळ विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ यांच्यात झाला. पूर्वार्धात दोन्ही संघाकडून जोरदार चढाया करण्यात आल्या. दोन्ही संघांच्या संधीही वाया गेल्या, मात्र दोन्ही संघांना गोल करण्यात यश आलं नाही. मध्यांतरापर्यंत सामना गोल शून्य बरोबरीत राहिला. उत्तरार्धात गोल करण्यासाठी उतरलेल्या दोन्ही संघांकडून आक्रमक खेळ करण्यात आला. सामन्याच्या 44व्या मिनिटाला खंडोबाच्या आदित्य लायकरच्या पासवर ऋतुराज संगपाळ याने गोल करत खंडोबा संघास 1 गोलची आघाडी मिळवून दिली. गोलची परतफेड करण्यासाठी फुलेवाडी संघाकडून खंडोबाच्या डी मध्ये जोरदार चढाया करण्यात आल्या, मात्र खंडोबाच्या बचावफळीने त्या परतवून लावल्या. सामन्याचा अतिरिक्त वेळेत खंडोबा संघाच्या विनायक पाटील याने गोल करत खंडोबा संघाने 2 गोलची आघाडी घेतली. संपूर्ण वेळेत फुलेवाडी संघास गोलची आघाडी कमी करता न आल्याने हा सामना खंडोबा तालीम मंडळाने फुलेवाडी क्रीडा मंडळाचा 2-0 गोलने पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला. खंडोबा संघाकडून विष्णू टीएम, प्रथमेश गावडे, रोहित जाधव, पृथ्वीराज साळुंखे, प्रभू पोवार यांनी, तर फुलेवाडी संघाकडून अक्षय पाटील, विराज पाटील, हर्षल चौगले, मारुती कोळी, अक्षय मांढरे यांनी उत्कृष्ट खेळ केला. दरम्यान दुपारच्या सत्रातील सामना संयुक्त जुना बुधवार पेठ विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ यांच्यात झाला. अटीतटीचा झालेल्या सामन्यात ट्रायब्रेकरवर उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळाने संयुक्त जुना बुधवार पेठेचा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला. या सामन्यात प्रेक्षक गॅलरीत दोन्ही संघाच्या समर्थकात हाणामारी झाल्याने काही काळ गोंधळ उडाला. उद्या महापौर चषक स्पर्धेच्या सामन्यांना सुट्टी असून उद्या आंतरजिल्हा सुरू असलेल्या स्पर्धेतील अंतिम सामना कोल्हापूर विरुद्ध पुणे यांच्यात दुपारी 4 वाजता होणार आहे. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी नाजत्तार, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.